आमच्या समोर येत नाही. आज मला तो दिवस आठवतो. 31 ऑक्टोबर 2012. बसून घ्या, मागच्या दिसणार. 31 ऑक्टोबर 2012 हा तो दिवस आहे जे सगळ्यात मागचे ते उभे राहू शकते. ज्या दिवशी मी पुण्याहून मनमाड. सर आपली परवानगी प्लीज प्लीज. आज ज्यांना दिसत नसेल त्यांनी माझी मांडी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजही मला आठवतं, सॉरी सर, पण 31 ऑक्टोबर 2012 रोजी मी पुण्याहून मनमाड रेल्वेने प्रवास करत असताना, रेल्वे थांबलेली असताना मी रेल्वे चढण्याचा प्रयत्न केला. तिथं पिवळा रॉड होता. तो रॉड पकडण्याचा प्रयत्न केला. तो रॉड ओला होता. माझा हात निसटला. मी पडलो. तितक्यात रेल्वे चालू झाली आणि माझ्या उजव्या पायावरनं रेल्वेचे पूर्ण धप्पे गेले. अहो, आपला बोट जर खिडकीत अडकला तर किती दुःख होतं. दरवाजाच्या फटीत बोट अडकला तर किती दुःख होतं. पण इथं तर हजारो टन वजनाची रेल्वे माझ्या पूर्ण पायावरनं जात होती. मी उठून बघतो तर काय, रेल्वे गेल्यानंतर असं उठून पाहिलं तर अक्षरशः माझ्या पायाच्या हाडाचे तुकडे खाली पडलेले, माझ्या पायाच्या नसा पडलेल्या, माझ्या बोटांचे तुकडे तिथं पडलेले. त्या क्षणात माझ्या डोळ्यांसमोर ते सगळं चित्र समोर आलं. माझ्या आई वडिलांचे चित्र डोळ्यासमोर होतं. यांनी माझ्यासाठी काय नाही केलं. आज एका पायावर जगताना माझ्या अडचणी किती आहेत मला माहित आहे. एका पायाचा लंगडा म्हणतात मला माहित आहे. रात्री 2 वाजता पाणी प्यायचं असतं ना मला, तर तो नकली पाय नाही सर, तो नकली पाय नाव म्हणतात. तो नकली पाय नाही, या काट्या नाही, त्या रेल्वे स्टेशनवरच्या भिकाऱ्यांसारखं मला जमिनीवर रेंगत चालावं लागतं. आज अडचण तुम्हाला आहे मला माहित आहे. इथं कोणाच्या तरी घरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यातलं खाली टाकून द्या. बरोबर ना. आज सकाळपासून या एका पायावर, या एका नकली पायाला घेऊन मी सकाळपासून बोलत होतो. हा वर फायबरचा आहे, खाली मेटलचा आहे. मला त्रास किती होतो मागे, मला त्रास किती होत होता हे तुम्ही विचार नाही करू शकत. आज मी जेव्हा आता पाय काढला घाईघाईमध्ये, तर हे फायबरचं असल्यामुळे अक्षरशः रक्ताचे डाग पडले. एवढं घासलं जातं या पायाला. या पायावर एवढा लोड येतो. सकाळी मी वेळेवर निघत होतो पण यांनी मॅटर केला. सॉरी. आज माझ्या या गोष्टी माझ्या हातात नाही. मी फॉर्मल ड्रेस घालतोय, खाली स्पोर्ट शूज घालावं लागतं कारण की फॉर्मल मला अलाउड नाही. आज माझ्या अडचणी मलाच माहित. 2 पायाचं वजन, मी बाथरूमला कसं जातो, मी कपडे कसे बदलवतो, मी पॅन्ट कशी बदलवतो, हे सगळं मलाच माहित. याचं कारण समजा, जर एवढं करून जर मी थांबत नाही तर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त करू शकता. येस ऑर नो? जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. येस ऑर नो? हा नकली पाय, याचं वजन सुद्धा तुम्ही सहन करू शकत नाही. एवढं वजन आहे, एवढा त्रास मी घेऊन चालतोय. थँक्यू सर. आज जर मी एवढं करतोय, सॉरी लागलं सर, तर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त करू शकता. सर मी एक वाक्य बोलतो की आंधळा तो नाही ज्याला दिसत नाही, आंधळा तो आहे ज्याला डोळे असून सुद्धा आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न दिसत नाही, तो खरा आंधळा आहे. मी असं म्हणतो की गुंगा तो नाही ज्याला बोलता येत नाही. ज्याला बोलता येत असून सुद्धा तोंडी परीक्षेला, इंटरव्ह्यूला जर त्याला बोलता येत नाही तर तो खरा गुंगा आहे. आणि मी म्हणतो लंगडा मी नाही, कारण की माझा हा एक पाय नाहीये. अरे खरे लंगडे तर 2 पायाचे, जे 2 पाय असून सुद्धा अकॅडमी मध्ये मेहनत करायला पळायला तयार नाही, तेच खरे लंगडे.
कंटिन्यू करा. मला एवढंच माहिती आहे, जर मी एका पायात एवढं करू शकतो तर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त करू शकता. येस ऑर नो? येस ऑर नो? आज माझ्या एका पायात 100% भार येतोय. सर मला सांगायला आवडेल शॉर्ट मध्ये, जेव्हा रेल्वे माझ्या पायावरनं गेली, पुढे रेल्वे गेली, तेव्हा कोणीतरी रेल्वेची चेन ओढली. तर चेन ओढल्यानंतर रेल्वे थांबली पुढं. मला वाटतं कोण मला वाचवायला येईल मला माहित नाही. मी तिथं अपेक्षा करत होतो कोणतरी येईल. मी उठून बघितलं तर माझ्या पायाचे तुकडे फक्त कातडं लटकलेलं होतं, फक्त कातडं. एक मुलगा धावत आला, एक मुलगा पळत आला. माझ्या जीवात जीव आला की आला माझा पांडुरंग. तो पांडुरंग जवळ आला, त्यांनी मला मदत नाही केली सर. त्यांनी माझ्या मोबाईलमधला खिशामधला मोबाईल आणि खिशातलं पाकिट उचललं आणि पांडुरंग सोडून पळून गेला. मला कळालं की यार त्या 2000च्या गोष्टीमध्ये तो काय माडी बांधणार होता का? इथं मी मरतोय, माझा बीपी खालीवर झाला असता, माझा रक्तस्राव अति झाला असता, मला सेप्टिक झाला असतं तर माझा जीव जाऊ शकत होता. पण त्याच्या डोळ्यासमोर माझ्या जीवाची किंमत कमी आणि त्याच्या फायद्याची किंमत जास्त होती. मला एक गोष्ट कळली, जगातले 98% लोक स्वार्थी. येस ऑर नो? सत्य बोलते. येस ऑर नो? हे स्वार्थी लोक तुमच्या आई वडिलांना गावात त्रास देत आहेत. असे स्वार्थी नातेवाईक काही तुमच्या घरात आहे. असे स्वार्थी लोक तुमच्या भाऊबंदकीत भाऊकी